काय तुम्हाला सुद्धा पोळी भाजी बनवण्याचा कंटाळा आलाय आणि पोटभरीसाठी झटपट होणारं काहीतरी पाहिजे? तर चला मग आज आपण पोटभरीसाठी तयार होणारा झटपट असा चिकन पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मऊ लुसलुशीत एकदम मोकळा असा चिकन पुलाव बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. आता आपण हे चिकन सर्वप्रथम शिजवून घेणार आहोत. चिकन शिजवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण या तेलामध्ये 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट. आता आपण ही आलं लसूणची पेस्ट 1 सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 1 सेकंदानंतर आता आपली आलं लसूणची पेस्ट चांगल्या प्रकारे तळली गेली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली चिकन टाकून घेणार आहोत. चिकन टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या चिकनमध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. इथे मी 3 वाटी तांदळासाठी 2 ग्लास गरम पाण्याचा वापर करत आहे. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या कुकरचे झाकण लावून या कुकरची 1 शिट्टी करून घेणार आहोत. आता जोपर्यंत आपले चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण पुलाव्यासाठी लागणारी बाकीची तयारी करून घेऊ. आता येथे मी पुलाव बनवण्यासाठी 3 वाटी कोलम तांदूळ घेतले आहे. आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. येथे मी कोलम तांदूळाचा वापर करत आहे. तुमच्याकडे जे कोणते तांदूळ असेल त्यांचा तुम्ही वापर करू शकता. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण या तांदळामध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे तांदूळ 10 मिनिटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. आता जोपर्यंत आपले तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 तेजपान, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 मिऱ्या, 1 स्टार फूल व 1 टीस्पून जिरे टाकून घेतले आहे. त्याचसोबत 1 टेबलस्पून धने व 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. त्याचसोबत आता आपण यामध्ये अर्धा इंच आलं व 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकून घेऊ. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. आता आपल्या पुलाव्यासाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे. आता आपण पुलाव बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, 6 ते 7 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात. मिरच्या टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 2 मोठ्या आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे टाकून घेऊ. आता आपण या कांद्यांना छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. येथे मी हा पुलावा कढईमध्ये करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकतात. जर तुम्ही पुलावा कुकरमध्ये करत असाल तर चिकन शिजवताना 2 ग्लास पाण्याच्या ऐवजी 1.5 ग्लास पाण्याचा वापर करा. पाण्याचे प्रमाण तुमच्या तांदूळावर सुद्धा डिपेंड करते. जर तुमचा तांदूळ नवीन असेल तर त्याला पाणी कमी लागते व तांदूळ जुना असेल तर त्यासाठी पाण्याचे प्रमाण थोडे जास्त लागते, कारण नवीन तांदूळ जास्त प्रमाणात पाणी घेत नाही. आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण या कांद्यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेला सर्व मसाला टाकून घेऊ. मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्याला छान असे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. याआधीसुद्धा मी चिकनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून घरगुती गरम मसाला व 1 टेबलस्पून एव्हरेस्टचा बिर्याणी मसाल्याचा वापर करत आहे. तुमच्याकडे जो कोणता बिर्याणी मसाला असेल तुम्ही त्याचा वापर करू शकतात. मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्यांना 2 मिनिटांपर्यंत तेल सुटेपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 2 मिनिटांनंतर आता आपल्या मसाल्यांना छान असे तेल सुटले आहे. आता आपण या मसाल्यांमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आपण चिकन शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा.
मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले चिकन टाकून घेणार आहोत। चिकन टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। चिकन चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या चिकन 2 ते 3 मिनिटांपर्यंत या मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर आता आपल्या चिकनला छान प्रकारे तेल सुटले आहे। आता आपण यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ टाकून घेणार आहोत। तांदूळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे तांदूळ या मसाल्यांसोबत व चिकनसोबत 1 ते 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ। 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपले तांदूळ मसाल्यांसोबत व चिकनसोबत चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत। आता आपण पुन्हा एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या तांदळांमध्ये चिकन शिजवताना वापरलेले सर्व पाणी टाकून घेणार आहोत। पाणी टाकून झाल्यानंतर आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पुलावामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत। तूप टाकून झाल्यानंतर आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तूप टाकणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही तुपाचा वापर करा। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटं हा पुलावा चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। जर तुम्ही कुकरमध्ये हा पुलावा करत असाल तर कुकरची 1 शिट्टी करून घ्या। 10 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा लुसलुशीत असा आपला चिकन पुलाव बनवून तयार आहे। करण्यासाठी एकदम सोपा, कोणी पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही हा चिकन पुलाव केला तर सर्व आवडीने खातील। चिकन पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।